घेतले. हे सांग जर्नी त्याला सांग तुझ्या ग्रुपला की भाई सांगू ते फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, ते बाबांचं नाव विसरू नका, जगामध्ये प्रॉब्लेम होतो, बापाला कधी विसरू नका. आणि एजंटला पहिलं सांगा तुमच्या बाबाचं नाव लिहायला. आम्हाला 2 वेळा आम्हाला पाठवलं की मिडल नेम तिकीटवर नव्हतं आणि पासपोर्टवर होतं मिडल नेम फादर नेम. तर आमची डोमेस्टिक फ्लाईट होती म्हणून असं काय जरुरी नाही आहे. आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना पासपोर्ट पूर्ण नाव भरायचं आणि आपण चेक करायचं एजंटने भरलं नसेल तरी. फ्लाईट आमची लागलेली आहे, तर आज आम्ही आता उठलो सकाळी मॉर्निंगला आणि मॉर्निंगमध्ये आम्ही खूप घाई झाली. आईमुळे आईने माझी बॅग पॅक केली नाही त्यामुळे, आणि हा माझ्या जाम चढला. काय काय हा वेगळा माझ्यावरती चुकीचा आळ घातलेला जात आहे. ठीक आहे, काळजी घ्या. पसारा मांडतो सगळा आम्ही. जेव्हा एक ड्रेस काढला ना तेवढाच दुसरा पण ठेवतो लगेच तेवढं. तर आज आमचा प्लॅन आहे सकाळी मॉर्निंग फ्लाईट टू फुकेट. सो क्यूट. आज विन वंडरचा प्लॅन होता पण मे बी तो प्लॅन कॅन्सल करून आम्ही मोस्टली झूमध्ये जाणार आहोत. तर बघूया. फ्लाईट आता 11:35ची होती, बरं आता ते डिले झालेली आहे. आणि सगळे आता रेडी आहोत, आम्ही बसले आहोत. मी आता इकडे जरा रेडफोर्टमध्ये जरा डिले झाला आहे फ्लाईट, तर मी जरा राऊंड मारतो. बोला दाखवतो तुम्हाला काय काय भेटतं इकडे. फ्रूट्स पण आहे तिकडे, फ्रूट्स, आईस्क्रीम्स, भरपूर मोठं एअरपोर्ट आहे. वॉचेस पण आहे. काय असेल ते आता 1.3 मिलियन, 13 लाख म्हणजे हॅलो. चला, भरपूर आहे, भरपूर मोठी दुकानं आहेत इकडे. फायनल आम्ही फ्लाईट बोर्ड झालेलो आहोत. काय बोलते, कसं वाटतंय? छान. थोडीशी जरा हे पहिले 2 दिवस थोडीशी दगदग होती, आता पुढे एकदम रिलॅक्स. फ्लाईट अजून डिले झाली आहे. आता तिकडचे व्हिएतनामचे वाजले आहेत 12:27. मे बी अजून 10-15 मिनटं त्यानंतर चालू करतील.
आलो आहोत फोक्यूमध्ये. लँड करून हॉटेल चेकिंग केलं. हॉटेल चेकिंगमध्ये जरा एसीचा थोडासा इश्यू होता, तो ते झाल्यानंतर आता आम्ही एका ठिकाणी आलो आहोत बीच बघायला. फोक्यूमध्ये बीच खूप फेमस आहेत. तर तुम्हाला फक्त एक स्टार्टिंगला तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. तर मी एका ठिकाणी आलो आहे, म्हणजे बीचवर आहे. समोर जो येस Get a photo for your family here. येस येस Family photo here, please. With elephant. एक तुम्हाला व्ह्यू होतो म्हणून दाखवतो, बघून घ्या एकदा. आम्ही किसिंग ब्रिजवर आलो आहोत. त्याचं नाव आहे किसिंग ब्रिज. इकडे फेमस आहे, बीचला लागूच आहे आणि त्याला बीचला लागूनच ब्रिज आहे. तर आता आहे खूप छानच. बीच पण खूप सुंदर आहे बघायला गेलं तर. मला ड्रोन शॉट दाखवले असते, थांबून मी जरा ऑन करतो, मला दाखवतो. चला, आजचा दिवस ऑलमोस्ट इकडे संपेल असं वाटतं आहे आम्हाला, की आता मी परत आता हॉटेलमध्ये जाऊ. किसिंग ब्रिज खूप छान होता आणि खूप सुंदर असं नजारे आहेत इकडे बघण्यासाठी. असं वाटतं की इकडून जावंच नाही. म्युझिक पण एवढी सॉफ्ट आहे इकडे, मे बी तुम्हाला ऐकायला येत असेल. मागे असे दिसत आहेत, किती छान, खूप छान वाटतं.